ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघ यांच्या वतीने 25वा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला। या वधूवर मेळाव्यात संपूर्ण जिल्ह्यातील वधू व वरांनी आपली नोंदणी करून या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला। या वधूवर परिचय मेळाव्यासाठी कुणबी समाज संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी कुणबी समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली। थँक्यू। आता आपण
प्रत्येक हा परिचय मेळावा कसा पुढे सरकणार आहे त्याबद्दलची माहिती देतो. कृपा करून सगळ्यांनी शांततेने ऐकून पण हे सर्व शक्य आहे. फक्त थोडं प्रत्येक मुलाची क्लासेस अवेलेबल मुंबई सुद्धा धडकले आहे. ते मुलांनी थोडं पुढे येऊन थोडं शोध वगैरे न्यूजपेपर ॲड वगैरे. मी महाराष्ट्र करते. माझा आयडिया आहे आयरन फॅक्टरी राहायला भांडुपला आहे. आणि मी माझं क्वालिफिकेशन BCom प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन इन फायनान्स मॅनेजमेंट केलं मी वेलिंगटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये. आणि मी रेडियस कॉर्पोरेट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ सिनियर अकाउंटंट जॉबला आहे. आणि माझं बर्थ डेट आहे 25 मे 1990. आणि माझ्या अपेक्षा आहे की माझ्या जोडीदाराकडून मी प्रेमळ असावा, मन राहू आणि वेल सेटल व्हावं. समाजयुती संघ गेली अनेक वर्ष आपल्या समाजातील वधूवरांसाठी एक चांगलं प्रयत्न करून मेळावा आयोजित करतात. आज बहुतांशी तुमचा 25वा मेळावा वधूवर परिचय होतोय. काय सांगाल तुम्ही? 2004 साली ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाची स्थापना झाली आणि गेली 13 वर्षे आम्ही कुणबी समाजासाठी वधूवर मेळाव्यांचं आयोजन करीत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला या उपक्रमाकरिता जो प्रतिसाद आहे तो हवा तसा मिळत नव्हता. परंतु सेवा संघाने आणि सेवा संघाच्या ज्या अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. आणि आज आम्हाला जो एक भरभरून आणि उदंड प्रतिसाद उच्च शिक्षित उमेदवारांकडून मिळतोय, पालकांकडून मिळतोय, तर निश्चित स्वरूपात ते आमचं एक मोठं यश आहे असं मी मानतो. वधूवर असतील किंवा आताचे जे नवतरुण असतील ते ह्या वधूवर परिचय मेळाव्याकडे आकर्षित व्हावा यासाठी तुम्ही काय सांगा? खरं तर आज ही अशा स्वरूपाची वधूवर नोंदणी केंद्र आणि परिचय मेळावे जे आहे ही काळाची गरज आहे. आणि समाजाला त्यात माहिती झालेली आहे आणि ही संकल्पना समाजाने स्वीकारलेली आहे की आता अशा केंद्रांशिवाय तरणोपाय नाही. कारण तुम्हाला एका छताखाली 300 किंवा 400 उमेदवार जे आहेत, अनुरूप मुलगा असेल मुलगी असेल वरवधू, हे आपल्याला एका छताखाली एका वेळेला मिळत असतात. आणि मी जशी त्याची व्याख्या करतोय की कांदा पोह्याशिवाय जे लग्न जुळतं त्याला मेळावा म्हणतात, तर इथे कुठल्याही औपचारिकता नाही. 100% अनौपचारिकरित्या आपण त्यांच्याशी बोलतो, मोकळेपणाने बोलतो, एक दुसऱ्याला जाणून घेता येतं. थेट दोन्ही मुलामुलींचे आईवडील आणि एकत्र बसून आणि विचार विनिमय करतात, विचारांचं आदानप्रदान होतं आणि त्याच्यातून आपण आपला अनुरूप जोडीदार निवडतो. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि हे समाजाने देखील स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो. सकाळ प्रायोजक आहेत ना.